नमस्कार, मी अश्विनी. आजीच्या बटव्यातील घरगुती असे उपाय आज आपण पाहतोय. तर खोकला किंवा कफ झाल्यास काय करता येईल ते पाहतोय. खोकला येत असेल आणि छातीत कफ साठासुद्धा असेल तर मूठभर फुटाणे खायला द्यायचेत आणि हे खाल्ल्यानंतर तासभर पाणी प्यायचं नाही. हे फुटाणे सगळा कफ शोषून घेण्यासाठी खूप मदत करतात. त्याचबरोबर कांद्याचं पाणी वापरायचे. लहान बाळांना सर्दी व खोकला झाला असेल तर एक छोटा कांदा घ्यायचे, बारीक चिरून घ्यावा आणि तोच कांदा 3 कप पाण्यात उकळत ठेवायचे आणि तो काढा उकळून अर्धा झाल्यावर त्याला पिवळा रंग येईल. त्यात थोडी चवीपुरती साखर घालायची आणि तो काढा दिवसातून 3 ते 4 वेळा गरम किंवा कोमट करून बाळाला पाजायचा आहे. या काढ्यामुळे छातीत साठलेला कफ उलटी होऊन किंवा जुलाबाद्वारे बाहेर पडतो आणि छातीतून जो येणारा आवाज आहे तो सुद्धा बंद होतो. दूध आणि हळद याचा सुद्धा घरगुती उपाय पाहूयात. तर गरम पाणी किंवा गरम दुधात 1 चमचा हळद घालून घ्यावी. सर्दी खोकल्यात आराम मिळतो. हळद अँटीव्हायरल आणि अँटीबॅक्टेरियल असते, जी सर्दी खोकल्याशी लढण्यास खूप मदत करते. आल्याचा चहासुद्धा आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरतो. सर्दी खोकला किंवा ताप असेल तर ताजं आलं छान बारीक करून घ्यावं आणि त्यात 1 कप गरम पाणी किंवा दूध मिसळावं. काही वेळ ते उकळल्याने ते प्यावं. लिंबू आणि मधाचा सुद्धा वापर करायचा आहे. तर 2 चमचे मधात 1 चमचा लिंबाचा रस 1 ग्लास कोमट पाण्यात किंवा गरम दुधात मिसळून प्यावे. खूप फायदा होतो. तुळशीचा पाल्याचा काढा. तर 4 तुळशीची पाने, 3 लवंगा, 2 वेलदोडे, दालचिनीचे छोटे तुकडे, थोडासा गवती चहा 4 कप पाण्यात उकळा. तर पाण्याचा रंग बदलला की त्यामध्ये साखर घाला आणि हा काढा प्यायला द्या. तर तुमचा सर्दी खोकला अगदी काही मिनिटात कमी होईल. तर तुम्हाला ह्या टिप्स कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा.